Hallelujah, God has been so good to us. I welcome all of you. सर्वांचं प्रोमध्ये स्वागत आहे आणि खरोखरच परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्याच्यावर भाव ठेवतो धन्य. आणि खरोखरच सेनाधीश परमेश्वर आम्हाबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. असं वचन म्हणतं, या परमेश्वराची कृत्ये पहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीत जाऊन टाकितो. शांतपणे लक्षात ठेवा की त्या म्हणतात, मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आम्हाबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. खरोखरच आज या सुदिन दिवशी 12 जुलैला याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. आणि खरोखरच नीतिमानाच्या आयुष्यात बरेच कष्ट असतात, दुःख असतात, मग परमेश्वर त्या सर्वातून त्याला बाहेर काढतो. आणि खरोखरच या सुंदरशा दिवशी परमेश्वराने सहाय्य केलं आहे. आणि रात्र जरी विलापाने गेली, परंतु प्रभात समयी हर्षध्वनी कानी पडेल. देवाच्या वचनाप्रमाणे मला विश्वास आहे की परमेश्वराने प्रत्येकाच्या जीवनामध्ये हर्षध्वनी दिला. प्रार्थना करूया, प्रभूला गौरव देऊया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण मान प्रभू येशू बाप्पा, खरोखरच तू शब्द मात्र बोल, माझा आकार बरा होईल. आणि खरोखरच पिता, आपलं वचन, आपला शब्द इतका जिवंत आहे. आपलं वचन सांगते पिता, परमेश्वराचा प्रत्येक शास्त्रलेख बाप्पा, परमेश्वराचा प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वर प्रेरित आहे बाप्पा. तो सद्बोध शुद्धीकरणासाठी बाप्पा, विवेकासाठी प्रभू येशू बाप्पा. आणि पिता, तो चूक दाखवण्यामध्ये बाबा आपलं वचन प्रभू येशू बाप्पा आज सक्रिय व जिवंत आहे. कोणत्याही मुदतीच्या वेळेत तीक्ष्ण आहे प्रभू येशू. आणि आज पिता, आपल्या वचनाचा मानमोड असताना प्रभू येशू बाप्पा, स्तुती आराधना करत असताना प्रभू येशू बाप्पा, मला ही शक्ती, सामर्थ्य, ताकद, सुबुद्धिमन ज्ञान द्या. पवित्र आत्मा या बाप्पा, तुमच्याशिवाय आम्ही पित्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करू शकत नाही. पवित्र आत्मा ये, आम्हाला स्पर्श करा बाप्पा, आणि सर्व गौरव तुम्ही घ्या. पिता, आपल्या वचन देव आत्मा आहे. माझ्या उपासना आत्म्याने खरेपणाने करावी, अशांचा तो शोध घेत आहे. पिता, आज आम्हा प्रत्येकांना, जे ऐकणारे आहेत, बघणारे आहेत, आम्हा सर्वांना प्रभू येशू बाप्पा, आणि ज्यानंतर ऐकणारे बघणारे आहे बाप्पा, तुमची आराधना आत्म्याने खरेपणाने करायला सहाय्य करा. पवित्र आत्मा या, तुम्ही गरीब फुंकर आमच्या मारा. आज आराधना करताना बरं आरोग्य द्या, सुटका द्या, शांती द्या बाप्पा. येशूच्या नावाने मागतो, प्लीज मिळेल का. आमेन. प्रेज लॉर्ड. खरोखरच प्रभू चांगला आहे. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझको हर पल. आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझको हर पल. गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए.
संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। आए तुझे जो मिटाने वो शत्रु होंगे बेअसर। आए तुझे जो मिटाने वो शत्रु होंगे बेअसर। कौन है तेरा जीवनहारा, है भरोसा तेरा किधर। कौन है तेरा जीवनहारा, है भरोसा तेरा किधर। गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। आंधियां बन के आए जिंदगी के भीतर। आंधियां बन के आए जिंदगी के भीतर। कौन है तेरा जीवनहारा, है भरोसा तेरा किधर। कौन है तेरा जीवनहारा, है भरोसा तेरा किधर। गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। आंधियां बन के आए जिंदगी के भीतर। आंधियां बन के आए जिंदगी के भीतर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। गिन गिन के स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए। अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। हालेलुया, आमेन। सचमुच परमेश्वर ने अब तक हमें संभाला है आणि खरोखरच परमेश्वर कितना भला है। हम देखते हैं एक दिन में क्या हो सकता है। बाइबल कहती है सिर्फ परमेश्वर जानता है। और सचमुच परमेश्वर ने, मुझे विश्वास है, हम सभी को हर मुसीबत से, हर परेशानी से, हर दुखों से, हर तकलीफों से, हर बीमारियों से परमेश्वर ने हमें बाहर निकाला है। और सचमुच क्यों ना परमेश्वर को धन्यवाद देंगे, प्रभुला गौरव दूया, प्रभुला सम्मान दूया। लेकिन जॉइन along with me, man. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया,
प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला। हालेलुया में खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप। डोलो तुम भी अपने दिलों को, उसमें रहे नादान। खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप। डोलो तुम भी अपने दिलों को, उसमें रहे नादान। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला। हालेलुया, आमीन। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की महती दान। उसको बना लो केवलहारा, नाम लगा दो पार। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की महती दान। उसको बना लो केवलहारा, नाम लगा दो पार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला। हालेलुया में वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला। हालेलुया में हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो।
हालेलुया। आमीन। सचमुच परमेश्वर भला है और उसकी महिमा सदा की है, और वही परमेश्वर हम सब का प्रभु है। गाया में हाथ प्रभु जगड़ गाया। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन ये अधूरा है। मैन, लेट्स वर्शिप हिम। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना अधूरा है। राहों में जब आएगी कठिनाइयाँ, कैसे हटूंगा मैं, बढ़ता जाऊंगा। राहों में जब आएगी कठिनाइयाँ, कैसे हटूंगा मैं, बढ़ता जाऊंगा। जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए। जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है। राहों में जब आएगी कठिनाइयाँ, कैसे हटूंगा मैं, बढ़ता जाऊंगा। अभी गाइए मैं। राहों में जब आएगी कठिनाइयाँ, कैसे हटूंगा मैं, बढ़ता जाऊंगा। जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए। जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है। परमेश्वर मेरा महान है, उसके बिना जीवन अधूरा है।
बिना जीवन अधूरा है। फिर मैं आंखों को बंद करेंगे, हाथों को उठाएंगे, मैं जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा बस तेरे लिए। जीऊंगा जीऊंगा मैं यीशु तेरे लिए, करता हूँ मैं सेवा यीशु तेरे लिए। फिर हम आंखों को बंद करें, हाथों को उठाएंगे, डोळे बंद करूया, हात वर करूया। जहां पर भी आप हो अपने आंखों को बंद कीजिए, हाथ उठाएंगे और दिल से कहेंगे जय यीशु मैन, जय यीशु, जय यीशु, जय यीशु, जय यीशु। Come on, sing जय यीशु, जय यीशु, जय
जय यीशु, जय यीशु, जय जय यीशु। फिर आपके घर में भी आप गाएंगे जय यीशु, जय यीशु, हालेलुया, जय यीशु, जय यीशु, जय जय यीशु। मेरे मन में तू ही तू, मेरे होठों पे तू ही तू, मेरी नजर में तू ही तू, मेरे दिल में तू ही तू। जय यीशु, जय यीशु, जय यीशु, जय जय यीशु। हालेलुया, come on। Amen। प्रभु यीशु मसीह को धन्यवाद देंगे। आप प्रभु यीशु मसीह की जय आपके जीवन में घोषित कीजिए। और देखो, परमेश्वर, युद्ध आपका है, युद्ध परमेश्वर का है। युद्ध तुमसे नहीं, युद्ध परमेश्वराचं आहे। त्याचं वचन म्हणतं, Be still and know that I am God. Let God fight the battle for you. परमेश्वर को आपके लिए दे दो। Amen। Amen। The battle is not yours, the battle is Lord। Amen। Come on। जय यीशु, जय यीशु, हालेलुया, जय यीशु, जय जय यीशु, हालेलुया। Man, there is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus to break every chain, 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 break every chain. Come on, break every chain. Oh, break every chain, 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 break every chain. There is power in the blood of Jesus. There is power in the blood of Jesus. Oh, there is power in the blood of Jesus. Oh, there is power in the blood of Jesus to break every chain, 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 break every chain. Come on. Oh, break every chain, 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 break every chain. There's an army rising up. There's an army rising up. There's an army rising up to break every chain, 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 break every chain. Oh, break every chain, break every chain, break every chain, break every chain,
break every chain, break every chain. Now you sing, come on. I hear the chains broken. Come on, I hear the chains broken. I hear the chains broken. I hear the chains broken. Come on. I hear the chains broken. There is power in the name of Jesus. Oh, there is power in the name of Jesus. Yes, there is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus to break every chain, 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 break every chain. Come on, break every chain, 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 break every chain. पिता, हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. प्रभू येशू, आम्हाला विश्वास आहे बाप्पा, याकरिता देवाने त्याला सर्व नाव उच्च नाव दिले. यात हेतू हा की येशूच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली, आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे. देव पित्याच्या गौरवासाठी प्रभु यीशु मसीह, सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. यस फादर, वी वॉन्ट टू हियर द चेन्स ब्रोकन बाप्पा. फादर, वी आस्क फॉर योर मर्सीज टू रेन बाप्पा. पिता, आज सकाळी बाप्पा सर्व साखदंड, सर्व आजारपणाची जोखड, सर्व प्रभू प्रत्येक प्रकारचे शाप आज तुटून खाली पडू द्या बाप्पा. आणि प्रभू येशू, मला विश्वास आहे येशूच्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली, आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे. देव पित्या गौरवासाठी. फादर, इन जीसस नेम वी डिक्री अ लॉर्डशिप ओव्हर दिस सर्व्हिस लॉर्ड. वी वेलकम इट, युअर स्वीट फादर, इन द नेम ऑफ जीसस. प्रभू येशू, या सभेवर या बाप्पा, आमचा ताबा घ्या, ऐकणाऱ्यांचा ताबा घ्या, ताबा घ्या. प्रभू येशू, जे ऐकणार आहेत, पाहणार आहेत, त्यांचा पण ताबा घ्या बाप्पा. प्रभू येशू, आज तुमच्या नावाच्या अधीन मी येतो बाप्पा. वी गिव्ह यू ऑल द ग्लोरी लॉर्ड, वी गिव्ह यू ऑल द ऑनर, वी गिव्ह यू ऑल द पॉवर, वी गिव्ह यू ऑल द प्रेजेस टू यू. नाउ unto him that is able to do exceeding abundantly above all that we ask or think according to the power that worketh in us. खरोखरच प्रभू येशू, मागण्याने कल्पनेपलीकडे कार्य करणारे प्रभूजी बाप्पा, तुमची दैवी शक्ती आम्ही कार्य करता बाप्पा. तिच्या मापाने तुम्ही बाप्पा मोठमोठ्या गोष्टी कराय बाप्पा. तुम्ही बाप्पा प्रभू येशू ख्रिस्ताला जिवंत केले बाप्पा. आज तुमचा आत्मा प्रभू येशू आपल्याला वस्ती करतो बाप्पा. आम्हाला पित्याची आराधना आत्म्याने आणि खरे सहाय्य करा, मदत करा. पवित्र आत्मा, प्लीज मदत करा. तुम्ही उंचावलं जा बाप्पा. येशू आज ऐकत आहेत, वचन ऐकत आहे बाप्पा, त्यांना मोकळा करा बाप्पा. ज्या आजारी आहे त्यांना आरोग्य द्या बाप्पा, आणि तुमचं घर बाप्पा. नावाच्या आधीन आम्ही येतो बाप्पा. वी डेडिकेट आवर प्रेज अँड वर्शिप टू यू. वी डेडिकेट आवर लाईव्स, हार्ट, माइंड, वेसल, स्पिरिच्युअल बॉडी टू यू. वी सील दिस सर्व्हिस अँड प्रेयर बाय द ब्लड ऑफ जीसस. येशूच्या नावाने मागतो पिता, प्लीज मेका. आमेन. गॉड इज सो गुड. खरोखर प्रभू चांगला आहे. सर्वांचं प्रभूमध्ये स्वागत आहे. आय वेलकम ऑल ऑफ यू. आणि खरोखरच देर इज पॉवर इन द नेम ऑफ जीसस टू ब्रेक एव्हरी चेन, टू ब्रेक एव्हरी बॉन्डेज, टू ब्रेक एव्हरी कर्स. येशूमध्ये आज सामर्थ्य आहे प्रत्येक बंधन तोडण्याचं, प्रत्येक शाप तोडण्याचं. आणि खरोखरच आज मला विश्वास आहे की जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही वचन ऐकता ऐकता आज प्रभू तुम्हाला बरं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही निराश असाल तर माझी ही प्रार्थना आहे की नेहम्या 8:10 प्रमाणे परमेश्वर पित्याचा जो आनंद आहे हीच माझी ताकद आहे. जर आज तुम्ही चिंताग्रस्त आहात, देवाचं वचन म्हणतं कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका, परंतु सर्व स्थितीत उपकार स्तुती करीत आभार प्रशंसा आपली बातमी देवाला कळवा. प्रेज द लॉर्ड. If you are sick in your bodies, by His stripes you are healed.
If you're worried, cast all your care upon him, for he cares for you. If you are concerned about the finances, remember, but my God shall supply all your need according to his riches in glory by Christ Jesus. परंतु माझा देव तुमची प्रत्येक गरज आपल्या संपत्ती अनुरूप ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. आज विश्वास ठेवा आणि परमेश्वर आपल्याशी बोलणार आहे. सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. I welcome all of you in the glorious name of our Lord Jesus Christ. Thank you so much for being attentive. यावेळेस आपण we are learning about the life of King Solomon. शल्मोन राजाच्या जीवनाबद्दल आपण शिकत आहोत आणि शल्मोनाचं मंदिर हा आपल्या अभ्यासाचा विषय राहणार आहे. The Solomon's Temple and the life of King Solomon. आणि शल्मोनाविषयी जितकं आपण ऐकावं, जितकं आपण पाहावं की खरोखरच शल्मोन देवाच्या इतका जवळ होता, परंतु असं काय घडलं की शल्मोनाच्या आयुष्यात त्याचे प्रत्येक डिसिजन्स हळूहळू चुकत गेले. And I know everybody wants to know God's will. Everybody wants to know what decision should I make. प्रत्येकाला वाटतं की प्रभू माझे निर्णय चांगले असावेत. प्रभू येशू मला सहाय्य कर, मला मार्ग दाखव. माझ्या बहिण भावांनो, देवाचं वचन सरळ आहे. God's word is quite accurate and quite straight to us. आणि शल्मोनाच्या हातून इतकं वैभवी मंदिर बांधणं की त्या मंदिर आज देखील त्या मंदिराच्या जागेसाठी जगातलं सर्वात मोठं कॉन्ट्रोवर्शियल स्पॉट म्हणजे द वीपिंग वॉल ॲट जेरुसलेम. येरुशलेममध्ये शोक करणारी भिंत आहे. ऐकले शल्मोनाचं मंदिर होतं असं लोक म्हणतात. आता ती मस्जिद आहे. आणि पाहतो की त्या मंदिर बांधल्यानंतर प्रथमच परमेश्वर असे म्हटले की या ठिकाणी जी प्रार्थना केली जाईल ती प्रार्थना ऐकली जाईल. माझ्या बहिणो भावांनो, शल्मोनाच्या हातून इतकं महान मंदिर बांधायच्या अगोदर रिमेंबर दिस, if God entrusts something to you, that means God knows that you have the capacity to fulfill it. जर परमेश्वर तुमच्याकडे कुठली कामगिरी सोपवतो तर लक्षात घ्या, परमेश्वराने आपला अंत पाहिलेला आहे, परमेश्वराने आपली कुवत पाहिलेली आहे आणि परमेश्वर जाणतो की हे काम तुम्हीच करू शकता. God truly knows that only you can do this. So let's turn our Bibles, please. दुसरे इतिहास काढूया प्लीज. वचन नंबर 7 पासून ते वचन नंबर 12 पर्यंत मी वाचतो. सेकंड क्रॉनिकल्स प्लीज, चॅप्टर 1 फ्रॉम वर्स 7 all the way to verse 12. I'll read it for you. The Bible speaks to us. In that night did God appear unto Solomon and said unto him, Ask what I shall give thee. And Solomon said unto God, Thou hast shewed great mercy unto David, my father, and hast made me to reign in his stead. Now, O Lord God, let thy promise unto David my father be established. For thou hast made me king over a people like the dust of the earth in multitude. Give me now wisdom and knowledge, that I may go out and come in before this people. For who can judge this thy people that is so great? Verse 11 says,
The Bible speaks to us in verse 11, please. And God said to Solomon, because this was in thine heart, and thou hast not asked riches, wealth, or honor, nor the life of thine enemies, neither yet hast asked long life, but hast asked wisdom and knowledge for thyself, that thou mayest judge my people. Verse 11 speaks to us. And God said to Solomon, because this was in thine heart, and thou hast not asked riches, wealth, or honor, nor the life of thine enemies, neither yet hast asked long life, but hast asked wisdom and knowledge for thyself, that thou mayest judge my people, over whom I have made thee king. Verse 12, please pay attention, church. Wisdom and knowledge is granted unto thee, and I will give thee riches and wealth and honor, such as none of the kings have had that have been before thee, neither shall there any after thee have the like. Bible speaks to us. दूसरा इतिहास पहला अध्याय वचन 12. Wisdom and knowledge is granted unto thee, and I will give thee riches and wealth and honor, such as none of the kings have had that have been before thee, neither shall there any after thee have the like. हम प्रार्थना करेंगे. मेरे प्यारे यीशु मसीह, हम आपके नाम को धन्यवाद देते हैं. पिता, आप वही सुलेमान के परमेश्वर है. यीशु मसीह, आप में ज्ञान और बुद्धि के भंडार छुपे हैं. पिता, हमें कैसे प्रार्थना करनी चाहिए, हमें कैसे इस जीवन को जीना चाहिए, हमें कैसे आपके वचन के अनुसार निर्णय लेना चाहिए, हमें सिखा दो. प्रभु यीशु मसीह, आप दिलों को जांचने वाले हो, मनों को परखने वाले हो. हमारे दिलों को जांचिए, मनों को परखिए और हमारे कठोर दिल को तोड़िए और आपके वचन को हमारे अंदर, हमारे आत्मा में आज बसने दीजिए. और जो वचन हम सुन रहे पिता, आपका वचन आपके लहू से हमारे आत्मा में सील करना पिता, और हर एक के जीवन में 100 गुना फल देगा. जहाँ पर अंधियारा है, आपका वचन उजाला लेके आएगा, मुझे विश्वास है. जहाँ पर बीमारी है, आपका वचन वहाँ पे चंगाई लेगा. जहाँ पर परेशानी है, वहाँ पर आपका वचन शांति देगा. प्रभु यीशु में से हम सारा आदर, सारी महिमा आपको देते हैं. यीशु के नाम से मांग के पिता, सुनो, ग्रहण करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड इज सो ऑसम. सचमुच परमेश्वर भला है. तो हम देखते हैं, वी आर गोइंग टू सी, जब सुलेमान ने, व्हेन किंग सोलोमन prayed that the same night. Now remember, King Solomon is the third king of Israel. इज़राइल का तीसरा राजा जो है, जो किंग सुलेमान है. आणि तो तिसरा राजा आहे इस्रायलचा. आणि 81 वर्षानंतर, आफ्टर 81 years, आफ्टर सॉल, आफ्टर किंग डेविड, इट टूक 81 years, 81 वर्षानंतर शल्मोन राजा बनला. शल्मोनाचं वय 81 नव्हतं, परंतु इस्रायल स्थापन झाल्याच्या नंतर पहिला राजा शौल, दुसरा दावीद, त्यानंतर अशी मिळून 81 वर्षानंतर, आफ्टर 81 years, किंग सॉलोमन वॉज अ थर्ड किंग हु बिगॅन टू रेन इन इस्रायल. दुसरे शमूएल 5:4, पहिले राजे 11:42. पाहतो की दाविदाच्या वंशामधला, की दाविदाचा वंश, की आता घेणाऱ्या सर्व मिळून दाविदाच्या वंशांनी 513 वर्ष इस्रायलवरती राज्य केलं. प्लीज कीप दिस इन माइंड. दाविदाचा वंश यहूदा वंश होता आणि यहूदा वंश राज्य करावं दावीद स्वतः म्हणतो पहिल्या 27 मध्ये. आणि 513 वर्ष दाविदाच्या वंशांनी इस्रायलवरती, यरूशलेमवरती, यहूदा प्रांतावरती त्यांनी
राज्य केलेलं आहे. सो आय होप यू कॅन हिअर मी. आय एम ट्राईंग माय बेस्ट. इफ यू कॅन नॉट हिअर मी, can you, I hope you are hearing me now. आणि 513 वर्षानंतर, आफ्टर 513 years, वर्षानंतर आपण पाहतो की दाविदाच्या वंशांनी राज्य केलं आणि पाहतो की शल्मोनाचं कारकीर्द 40 years, 40 वर्ष शल्मोनाचे वर्ष होते राज्य करायचे. आणि त्या सबंध राज्यामध्ये देवाने शांती दिली. 40 years King Solomon ruled in Israel and there was peace in the land of Israel. आणि तुम्ही पाहता की शल्मोनाविषयी देवाचं वचन काय म्हणतं. दुसरे इतिहास पहिला अध्याय पहिलं वचन, 2 Chronicles chapter 1 verse 1 speaks to us. And Solomon the son of David was strengthened in his kingdom, and the Lord his God was with him and magnified him exceedingly. And Solomon the son of David was strengthened in his kingdom, and the Lord his God was with him and magnified him exceedingly. Now remember, you may have all the skills, you may have all the knowledge, you may have all the potential, you may have all the accolades with you. If the Lord is not with you, you won't go successful. तुमच्याकडे बहुज्ञान आहे, तुमच्याकडे भरपूर पदव्या आहेत, तुमच्याकडे कला आहे, कौशल्य आहे, पण जर तुमच्या बरोबर परमेश्वर नाहीये तर निश्चितच परमेश्वर त्या मनुष्याची प्रगती होऊ देत नाही. माझ्या बहिण भावांनो, द बायबल स्पीक्स टू अस, अँड सॉलोमन द सन ऑफ डेव्हिड वॉज स्ट्रेंथन्ड इन हिज किंगडम, अँड द लॉर्ड हिज गॉड वॉज विथ हिम अँड मॅग्निफाईड हिम exceedingly. Now remember, after this, यानंतर शल्मोनाने परमेश्वरासाठी गिब्बोन या ठिकाणी मागे सांगितल्याप्रमाणे 1000 गोऱ्यांचं अर्पण शल्मोनाने गिब्बोन या ठिकाणी निवास मंडप होता मोशेचा, तिथे त्याने अर्पण केलेलं आहे. आता लक्षात घ्या, अर्पण केल्यानंतर शल्मोन गिबोन या ठिकाणी ती पूर्ण रात्र काढतो. बायबल स्पीक्स टू अस. प्लीज बघा, तुम्ही बघा त्या दिवशी काय झालं बघा प्लीज. दुसरे इतिहास पहिला 7 वचन, इन दॅट नाईट डिड गॉड अपियर अनटू सॉलोमन अँड सेड अनटू हिम, आस्क व्हॉट आय शॅल गिव्ह दी. ही तीच रात्र आहे ज्या रात्री शल्मोन गिबोन या ठिकाणी मोशेचा निवास मंडप होता, आपल्या सर्व राज्याच्या अधिकाऱ्यांना, सेनापतींना, सर्व वडील मंडळाला गिबोन या ठिकाणी घेऊन गेला. त्याने 1000 गोऱ्यांचं अर्पण केलं आणि ती जी वेदी होती, ज्या वेदीवर त्याने अर्पण केलं होतं, ती वेदी 680 वर्षापूर्वी बेसालील या दासाने सिनाय पर्वतावरती मोशेने सांगितल्याप्रमाणे ती वेदी, ती जी अर्पण वेदी ती बांधली होती. लक्षात घ्या, आफ्टर 680 years, 680 वर्षानंतर बेसालीलने ती वेदी मोशेने सांगितल्याप्रमाणे 680 वर्षापूर्वी सिनाय पर्वतावरती ती वेदी बांधली होती. आणि तीच वेदी, ती ओरिजिनल वेदी, लक्षात घ्या, त्या ओरिजिनल वेदी ती आता सुद्धा गिबोन पर्वतावरती होती. आणि त्याच वेदीवरती शल्मोनाने 1000 गोऱ्यांचं अर्पण, दुसरे इतिहास पहिला अध्याय 6व्या वचनाप्रमाणे त्याने ते अर्पण केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि अर्पण केल्यानंतर
तो ती संध्याकाळ गिबोन या ठिकाणी जातो. कदाचित अर्पण केल्यामुळे उशीर झाला असेल आणि उशीर झाल्यामुळे त्याला परत यरूशलेमला जायला रात्र होईल म्हणून मला माहित नाही, पण शल्मोन त्याच ठिकाणी त्याच रात्री शल्मोनाशी परमेश्वर बोलले. लक्षात घ्या. आता पहिले इतिहास काढा बघू प्लीज. फर्स्ट क्रॉनिकल्स चॅप्टर 28, पहिले इतिहास 28वा अध्याय. आणि आपण विशेष करून वचन 5 आणि 6 मी वाचतो. पहिली इतिहास 28 अध्यायामध्ये दाविदाने आयुष्यातली शेवटची ही त्याच्या घटना आहे की त्याने आता दावीद समजलं की आता त्याच्या आयुष्याचे शेवटचे दिवस आहेत. त्याने सर्व शताधिपती, अधिकारी, कॅप्टन्स, सेनापती सर्वांना बोलवलं आणि दावीद आता काहीतरी अनाउन्समेंट करणार आहे. वचन 5 आणि 6 मध्ये बघा प्लीज. And of all my sons, for the Lord hath given me many sons, he had chosen Solomon my son to sit upon the throne of the kingdom of the Lord over Israel. And he said unto me, Solomon thy son, and he said unto me, Solomon thy son, he shall build my house and my courts, for I have chosen him to be my son, and I will be his father. लक्षात घ्या. गॉड इज कन्फर्मिंग डेव्हिड. दाविदाशी परमेश्वर बोलत आहे की मी मंदिर तुझ्या हातून बांधून घेणार नाही, पण तुझ्या मुलाच्या हातून मी बांधून घेईल. त्याची निवड मी केलेली आहे. बट लुक ॲट द लास्ट पार्ट प्लीज ऑफ वर्स 6. For I have chosen him to be my son, and I will be his father. शल्मोनाविषयी परमेश्वराला म्हणतात, मी त्याचा पिता होईल आणि तो माझा पुत्र होईल. विशेष करून बघा आता वर्स नंबर 8. Now therefore in the sight of all Israel, the congregation of the Lord, and in the audience of our God, keep and seek for all the commandments of the Lord your God, that ye may possess this good land and leave it for an inheritance for your children after you forever. Verse 9 please. And thou, Solomon my son, know thou the God of thy father, and serve him with a perfect heart and with a willing mind, for the Lord searcheth all hearts and understandeth all the imaginations of the thoughts. If thou seek him, he will be found of thee. But if thou forsake him, he will cast thee off forever. Verse 10. Take heed now, for the Lord hath chosen thee to build an house for the sanctuary. Be strong and do it. माझ्या बहिणो भावांनो, शल्मोनाला दावीद सांगत आहे या दोन गोष्टी शल्मोना तू लक्षात ठेव. नंबर 1, and thou Solomon my son, know thou the God of thy father. Number 2, and serve him with a perfect heart and with a willing mind. Hallelujah. The two secrets of being successful in your life is not what the management school teaches, is not what the business school will teach you, is not what the colleges will educate you, is not what the best scholar can tell you, but the Bible tells us. देवाच्या वचनामध्ये असे घन सत्य आहे की दावीद
शल्मोनाला त्याच्या राजासनावर बसण्याच्या अगोदर सांगतो, शल्मोना, या 2 गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव. नंबर 1, नो दाउ द गॉड ऑफ दाय फादर. नंबर 2, and serve him with a perfect heart and with a willing mind. Praise the Lord. This morning, without taking much of your time, I would like to share my heart to you. Can God trust me? परमेश्वर माझ्यावरती विश्वास ठेवू शकतो का? It is a very unique question. Now remember, genius is not in this always answering correctly, but wisdom is shown by asking questions correctly. नेहमीच अचूक उत्तर देऊन आपली बुद्धी किती आहे हे दिसून येत नाही, परंतु चांगले प्रश्न विचारून तुमचं समजतं की तुम्हाला त्या गोष्टीविषयी किती ज्ञान आहे. And remember this, question brings revelation. प्रत्येक प्रश्न एक प्रगटीकरण माणसाला देतो. आणि दावीद शल्मोनाला सांगतो की तू राजा बनशीलच, तुला देवाने नियुक्त केलं आहे, पण राज्य पण टिकवण्यासाठी, लोकांनी तुझं ऐकण्यासाठी देवाची साथ तुला पाहिजे. You need God's help with you. So, as God trusted David, David was faithful. This afternoon, can God trust you? देवाचं वचन म्हणतं, जर तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास तर बहुतांवरती राज्य करशील. People of God, God's mathematics is completely different than the world. देवाची जी भूमिती आहे, देवाची जी त्रिमिती आहे, ही इतकी वेगळी आहे, परंतु ॲट द सेम टाइम ही एकदम सोपी आहे. फेथफुलनेस रिझल्ट्स टू फ्रूटफुलनेस. विश्वासूपणा हा तुम्हाला भरपूर फळ देण्यायोगे सारखा आहे. If you are not faithful in what God has given you, remember, God will not take it out from you, but God will surely ask you on that day. म्हणून शल्मोन आपण पाहतो, दावीद म्हणतो की परमेश्वराने माझ्या बहुत मुलांपैकी शल्मोनाची निवड केली, आणि शल्मोन सांगतो, नो दाउ the God of thy father. If you want God to trust you, yes, we all trust God. आपण सर्व देवावरती भरोसा ठेवतो. But remember, when God starts trusting you, that means God knows that you can accomplish this in your lifetime. You know, very interestingly, recent days I'm realizing it, that it is not about who wins the race, it is all about finishing it well. माझ्या बहिणो भावांनो, सध्याच्या दिवसांमध्ये मला एकच थोडं जाणवत आहे की जिंकणं महत्वाचं नाहीये, चांगलं संपवणं महत्वाचं आहे. आणि पाहतो की शल्मोनावरती इतकी मोठी जबाबदारी देवाने दिली एकदम लहान वयात, आणि परमेश्वर म्हणतात की मी त्याचा वडील होईल, तो माझा पुत्र होईल. आणि दावीद म्हणतो, and thou Solomon my son, 1 Chronicles 28 verse 9 please, and thou Solomon my son, know thou the God of thy father, and serve him with a perfect heart and with a willing mind. When God start trusting you, लक्षात घ्या, number 1, always keep in mind, knowing God
इज नोईंग एव्हरीथिंग. परमेश्वराची ओळख होणं हे सर्वात महत्वाचं आहे. प्लीज निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय प्लीज. एक्सोडस चॅप्टर 33. A very wonderful prayer Moses prayed to God. मोशेने परमेश्वराकडे एक सुंदर प्रार्थना केली. निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय वचन नंबर 13. लक्षात घ्या, ही जी प्रार्थना आहे, ही जी विनंती आहे, ही मोशेने आपल्या अगदी उतार वयामध्ये केलेली प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना केव्हा केली? जेव्हा मोशेला परमेश्वर जळत्या झुडपात भेटून झाल्यानंतर, 10 पिढ्या आल्यानंतर, तांबडा समुद्र दुबाळल्यानंतर मोशे परमेश्वराकडे ही प्रार्थना करतो. वचन 13 मध्ये, निर्गमाचं पुस्तक 33 अध्याय. Now therefore I pray thee, if I have found grace in thy sight, show me now thy way, that I may know thee, that I may find grace in thy sight, and consider that this nation is thy people. I repeat myself, please. Now therefore I pray thee, if I have found grace in thy sight, shew me now thy way, that I may know thee, that I may find grace in thy sight, and consider that this nation is thy people. माझ्या बहिणो भावांनो, मोशेने ही प्रार्थना जेव्हा केली, वचन 14 सांगतं, and he said, परमेश्वर म्हटले, my presence shall go with thee and I will give thee rest. माझी समक्षता तुझ्यावर जाईल आणि मी तुला विसावा देईल. मोशेने ही विनंती केली, तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मी तुला ओळखेल. हालेलुया. Many people, most of the life they spend in knowing each other, in knowing people, pleasing people, or getting more friends, or making more, knowing more people. बरेच लोक आपलं अर्ध आयुष्य लोकांची मर्जी जिंकण्यामध्ये, लोकांची मनं जिंकण्यामध्ये, लोकांना ओळखण्यामध्ये आपलं अर्ध आयुष्य व्यतीत करतात. माझ्या बहिण भावांनो, जितकं तुम्ही लोकांच्या जवळ जाणार, तितकं तुम्हाला त्यांचं उणपण दिसून येणार. जितकं तुम्ही लोकांच्या जवळ जाणार, तितकं तुमची निराशा वाढणार. जितकं तुम्ही लोकांच्या जवळ जाणार, तितकं तुमच्या पदरामध्ये तुम्हाला निराशा आणि अपेक्षाभंग तुमचे होणार आहेत. कारण की मनुष्य हा बदलणारा आहे, मनुष्य हा फसवणारा आहे, मनुष्यचं अंतःकरण सर्व असाध्य रोगांनी ग्रस्त आहे. आणि म्हणून तुम्ही जर आपलं आयुष्य पुन्हा ओळखण्यामध्ये घालवलं, तर लक्षात घ्या, तुम्ही कधी खुश राहू शकत नाही. कारण जितकं तुम्ही जवळ जाल, तितकं तुम्हाला कळून येईल की मी जसा विचार करायचो किंवा करायचे तशी ही व्यक्ती नाहीये. माझ्या बहिण भावांनो, मोशेने अक्षरशः पाहतो आपण, जवळजवळ 110 वर्षानंतर, 40 वर्ष असताना तो अरण्यात पळून गेला. 80 वर्ष असताना जवळ दिसलं आणि त्यानंतर तो 120 वर्ष जगला. वयाच्या 110 वर्षी मोशे हा वयस्कर सेवक इतके चिन्ह चमत्कार पाहिले. काठी टाकली, साप झाला, तांबडा समुद्र दुबांगला. त्याने पाहिलं की परमेश्वर कसं कार्य करतो, देवाचं तेच पाहिलं. परंतु मोशेची प्रार्थना परमेश्वराकडे ही होती, तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मी तुला ओळखेल. शो मी दाय वे दॅट आय माइट नो दी. मोशेने ही प्रार्थना नाही केली, मला शिकव गुरुजी तांबडा समुद्र कसा दुभागायचा, मला शिकव परमेश्वरा की जळतं झुडूप कसं परत जिवंत करायचं.
मला शिकव परमेश्वरा की कनान देशाचा कसा रस्ता आहे. माझ्या बहिणो भावांनो, मोशेने ज्ञान मागितलं नाही, मोशेने शक्ती मागितली नाही, मोशेने देवाचे मार्ग मागितले. हालेलुया टू द लॅम्ब. ही आस्क्ड गॉड, तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मी तुला ओळखेल. याचाच अर्थ मोशेला समजलं चमत्कारापेक्षा, कुठल्या तांबडा समुद्र दुभावण्यापेक्षा, किंवा कुठल्या मेल्याला जिवंत करण्यापेक्षा, किंवा कुठला अलौकिक चमत्कार करण्यापेक्षा, कुठल्या वरदानापेक्षा, कुठल्या ज्ञानापेक्षा परमेश्वराला ओळखणं हा सर्वात मोठा गहन रहस्य आहे. द मोर यू नो गॉड, द मोर यू बिकम लाईक हिम. हालेलुया. डू यू नो समथिंग? युअर फ्युचर कॅन बी नोन बाय युअर फ्रेंड्स यू हँग आउट विथ. तुम्हाला माहितीये, एक विद्वान व्यक्ती म्हटले जर तुम्हाला तुमचं भविष्य बघायचं असेल तर तुम्ही तुमचे मित्र बघा. द वे युअर फ्रेंड्स आर, द वे इट रिव्हील्स व्हॉट इज युअर फ्युचर बिलॉंगिंग टू यू. माझ्या बहिण भावांनो, 110 वर्षानंतर मोशे ही साधी प्रार्थना करतो. लक्षात ठेवा, त्या काळचा मोशे कदाचित आज काळचा PhD आणि डॉक्टर, आणि सर्वात मोठं जर मोशे जिवंत असते तर जगातलं सर्वात मोठं चर्च मोशेचं असतं. जर मोशे जिवंत असते तर असे चमत्कार कुणी येशू नंतर कुणी केलेच नाहीत, तर सर मला अर्ध जग त्या चर्च मेंबर झालं असतं. आणि तरी सुद्धा इतकं पॉप्युलर सुद्धा मोशे त्यावेळेस होते, तरी सुद्धा मोशेने ही प्रार्थना केली, तुझे मार्ग मला दाखवू ना म्हणजे मी तुला ओळखेन. हालेलुया. मोशेने ही प्रार्थना बाह्यात नव्हती केली. मोशेने एक विचार केला की मी हे मागणार देवाकडे म्हणून. ही प्रार्थना मोशेच्या मुखातून उत्स्फूर्त आली. हालेलुया. ओ गॉड. मोशेने ही प्रार्थना पासली नव्हती की अशी प्रार्थना मी करणार देवाकडे, परंतु मोशेच्या अंतःकरणातून असे शब्द येणं म्हणजे याचाच अर्थ मोशेचं अंतःकरण देवाच्या वचनाने भरलेलं आहे, आणि त्याला देवाची ओळख इतकी झाली होती की त्याच्यासाठी जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. त्याने सर्व बघितलं होतं. चमत्कार बघितले, तांबडा समुद्र बघितला, सगळे चमत्कार बघितले, फारोचं सैन्य बघितलं कसं बुडून जातं. तरी मोशे म्हणतो की मला परमेश्वरा, मला शक्ती नको, मला युक्ती नको, मला बुद्धी नको, मला पैसा नको, मला श्रीमंती नको, तुझे मार्ग मला दाखवू ना म्हणजे मी तुला ओळखेल. म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं की मोशे हा जगातला सर्वात लीन मनुष्य होता. द मीकेस्ट मॅन ऑन अर्थ आफ्टर जीसस वॉज मोसेस. लक्षात घ्या, मीकनेस इज नॉट वीकनेस. प्रेज गॉड. मोशेचा अत्यंत लीनपणा त्याचा वीक पॉइंट नव्हता. माझ्या बहिण भावांनो, मोशे हा अत्यंत स्ट्रॉंग होता, अन एक्सलंट लीडर. आणि मोशेची ही प्रार्थना आहे, देवाने ती प्रार्थना मान्य केली. माय प्रेझेंस शॅल गो विथ दी अँड आय विल गिव्ह दी रेस्ट. हालेलुया टू द लॅम्ब. आणि म्हणून दावीद म्हणतो शल्मोनाला, फर्स्ट थिंग नोईंग गॉड इज नोईंग एव्हरीथिंग. शल्मोना, तुला संपत्ती मिळेल, तुला लोक पुढं पुढं करतील, तुला लोकांचे सर्व सन्मान मिळेल, तुला मुद्रा मिळेल, रिस्पेक्ट मिळेल, पण लक्षात घे, जर तू देवाला ओळखलं नाहीस तर या सर्व गोष्टींना काही अर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. नोईंग गॉड इज नोईंग एव्हरीथिंग. माझ्या बहिणो भावांनो, अब्रामाला देवाने त्याला मित्र म्हणण्यासाठी देवाने 25 वर्ष लावले. गॉड टूक 25 years टू कॉल एब्राहम हिज फ्रेंड. 25 वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी घडल्या. इस्माईल जन्माला आला, अभिमलेख याला खोटं बोला की माझी बहीण आहे म्हणून, आणि बऱ्याच गोष्टी घडल्या. माझ्या बहिण भावांनो, तरी देव अंतकरण पारखणार आहे. हे सर्व लोक परफेक्ट नव्हते, हे सर्व इम्परफेक्ट होते, पण देव आम्हाला परफेक्ट करतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पाहतो आपण योहान सुवर्तमान 15वा अध्याय 9व्या करामध्ये, जॉन चॅप्टर 15 प्लीज. तुम्ही देवाला कसं ओळखाल? हाऊ वुड यू नो गॉड? जॉन चॅप्टर 15 प्लीज. अ व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कोर्स इन द बायबल. जॉन चॅप्टर 15, योहान सुवर्तमान 15वा अध्याय
आणि विशेष करून योहान 15 मध्ये प्रभू येशू म्हणतात की वर्स नंबर प्लीज, 9 and 10. As the Father hath loved me, so have I loved you. Continue ye in my love. If ye keep my commandments, ye shall abide in my love, even as I have kept my Father's commandments and abide in his love. These things have I spoken unto you, that my joy might remain in you, and that your joy might be full. John chapter 14 please. योहान 14. योहान 14 मध्ये विशेष करून वचन नंबर 21 वाचतो मी. He that hath my commandments and keepeth them, he it is that loveth me. And he that loveth me shall be loved of my Father, and I will love him and will manifest myself to him. And I will love him and will manifest myself to him. माझ्या बहिण भावांनो, येशू म्हणतात, ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि जो ते पाहतो तो माझ्यावरती प्रीती करतो आणि माझा पिता त्यावरती प्रीती करतो, आणि ज्याच्यावर मी प्रीती करतो मी त्याला प्रगट करेन. माझ्या बहिण भावांनो, नव्या करामध्ये जर आम्हाला देवाला ओळखायचं असेल तर लक्षात घ्या, आम्हाला येशूमध्ये राहायचं आहे आणि येशूची वचने आम्हामध्ये राहिली पाहिजे. इफ यू वॉन्ट टू नो गॉड, you should abide in him and let him, the true vine, abide in you. जितकं तुम्ही देवाला ओळखणार, जितकं तुम्ही देवाच्या वचनात राहणार आणि देवाची वचने तुमच्यात राहणार, तर लक्षात घ्या, परमेश्वराचं वचन रिकामं परत कधी येत नाही. ते वचन तुम्हाला 2 तिमोथी 3:16 प्रमाणे ट्रान्सफॉर्म करण्यासाठी, येशूच्या प्रतिमेमध्ये कन्फर्म करण्यासाठी देवाचं वचन आज देखील जिवंत आहे. John 15, the Bible speaks to us, if you remain in me and my words remain in you, whatsoever ye shall ask in my name, believing ye shall receive. Hallelujah. So if you want to know God, जर तुम्हाला देवाचं ओळखायचं असेल तर आज नवीन एक गोष्ट करा की देवा, तू खरा द्राक्षवेल आहेस प्रभू येशू, पिता तुम्ही माळी आहात आणि फाटा आहे, मला तुमच्यामध्ये राहायचं आहे आणि तुमची वचने माझ्यामध्ये राहू द्या. माझ्या बहिण भावांनो, द मोर यू रिमेन इन जीसस अँड द मोर हिज वर्ड्स रिमेन इन यू, तुमची अधोगती कधी होणार नाही, तुमची प्रगतीच होणार आहे. जितकं तुम्ही येशूमध्ये राहणार आणि येशूची वचने तुम्ही राहणार, तर लक्षात घ्या, तुमची वाढ झालीच पाहिजे. 2 Peter chapter 5 verse 18, 2 Peter 5:18 देवाचं वचन म्हणतं, ग्रो इन ग्रेस अँड इन द नॉलेज of our Lord and Savior Jesus Christ. So this afternoon I would like to encourage you, can God trust you? परमेश्वर तुमच्यावरती भरोसा ठेवू शकतो का? माझ्या बहिण भावांनो, परमेश्वराने भरोसा ठेवला की शलोमोला तू मंदिर बांध, मी तुझा वडील होईल, तू माझा पुत्र आहेस. लक्षात ठेवा, दावीद म्हटला 1 Chronicles 27 पहिले 27 मध्ये, शलोमोना तू देवाला ओळख. देवाला ओळखल्यामुळे काय होईल? देवाच्या आज्ञा, देवाची विधी, देवाचे सर्व जे गोष्टी आहेत त्या फक्त तुझ्या मनातच नाही, तुझ्या अंतकरणात येतील. आणि माझ्या बहिण भावांनो, जेव्हा हे सांगितल्यानंतर दावीद शर्मन म्हणतात, 1 Chronicles 27, we finish with this. 1 Chronicles 28 verse number 9, the Bible says, and thou Solomon my son, know thou the God of thy father, and serve him with a perfect heart and with a willing mind.
For the Lord searcheth all hearts and understandeth all the imaginations of the thoughts. If thou seek him, he will be found of thee. But if thou forsake him, he will cast thee off forever. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या. Verse 10, take heed now, for the Lord hath chosen thee to build an house. Take heed now, for the Lord hath chosen thee to build an house for the sanctuary. Be strong and do it. माझ्या बहिणो भावांनो, दाविदाने शल्मोनाला आज्ञेबरोबर ताकीद पण दिली. आता लक्षात ठेव. Verse 10, take heed now. The more you go closer to God, the more you become transparent before God. जितकं तुम्ही देवाच्या जवळ जाणार, तितकं तुम्ही देवासमोर पारदर्शक होणार. People of God, remember this. देवाचं वचन मध्ये याकोब 4:8 मध्ये, जेम्स 4:8, draw near to God and he will draw near to you. तुम्ही देवाच्या जवळ या, मग तो तुम्हाला जवळ येईल. आणि जितकं तुम्ही देवाच्या जवळ जाणार, तितकं येशू तुमच्या आत निर्माण होणार. Now remember this, knowing God is knowing everything. बरेच लोक प्रार्थना करतात, मला हे पाहिजे, देवा मला अमुक अमुक कर, देवा माझी ही इच्छा आहे, मला आरोग्य पाहिजे, मला ते पाहिजे. तुम्ही जर देवाला ओळखलं तर तुम्हाला सगळंच मिळालं. आरोग्य मिळालं, शांती मिळाली, ज्ञान, बुद्धी, संपत्ती सगळं मिळालं. मग या सर्व गोष्टी येशूमध्ये लपलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि लक्षात घ्या, दाविदाने सांगितलं, जर तू त्याला विसरशील तर तो तुला नेहमीसाठी काढून टाकेल. शल्मोनाने कदाचित या आज्ञेला, या वॉर्निंगला त्याने लक्ष दिलं नाही. इट इज व्हेरी नॅचरल टू ऑलवेज लिसन टू व्हॉट यू वॉन्ट टू हिअर. जे तुम्हाला ऐकायचं आहे ते तुम्ही बरोबर ऐकता, आणि जे तुम्हाला ऐकायचं नाहीये तुम्ही बरोबर नाही ऐकत. ॲज अ पास्ट आय हॅव सीन मेनी टाइम्स. लक्षात घ्या, जर शल्मोनाने दाविदाच्या आज्ञेचा पार्ट बी काय सांगतो, इफ दाउ सीक हिम ही विल बी फाउंड ऑफ thee, but if thou forsake him he will cast thee off forever. Take heed now, for the Lord hath chosen thee to build an house for the sanctuary. Be strong and do it. माझ्या बहिणो भावांनो, शल्मोनाने पहिल्या गोष्टी ऐकल्या, पण तो लास्ट पार्ट होता की देवाला सोडू नकोस, त्याच्यावर त्याने भर नाही घातली. आणि म्हणून जितकं आपण देवाच्या जवळ जातो, माझ्या बहिणो भावांनो, गॉड इज डिमांडिंग मोर फ्रॉम यू. अँड वेन गॉड स्टार्ट्स डिमांडिंग मोर फ्रॉम यू, दॅट मीन्स गॉड इज प्लीज विथ यू. लक्षात घ्या, जोपर्यंत मोशे जळत्या झुडपाकडे गेला नाही, मोशेला कळलं नाही की मी त्या योग्यतेचा नाहीये. माझ्या बहिणो भावांनो, what happens when you start going closer to God? Number one, God will reveal your true nature. परमेश्वर तुम्हाला तुम्ही कोण आहात हे दाखवून देईल. God will reveal you to you. God will reveal Vijay to Vijay. God will not reveal Ajay to Vijay. God will reveal Vijay to Vijay. जर आपण देवाच्या जवळ गेलो, परमेश्वर तुम्हाला तुम्ही कोण आहात हे तुम्हाला बरोबर दाखवून देईल. ते कसं दिसून येईल? तुमच्या शब्दांद्वारे, तुमच्या ॲक्शन्सद्वारे, तुमच्या चॉईसेसद्वारे. आणि म्हणून ज्या यशाला दृष्टांत झाला, यशा 6 मध्ये यशा म्हटले, हाय हाय माझे काय झाले, मी अशुद्ध ओटाची व्यक्ती आहे. रिमेंबर प्लीज, just because you sing well, you preach well, you do things well, that doesn't mean you know God. लक्षात घ्या. बऱ्याच जणांना वाटतं की परमेश्वर अमुकांचा वापर करतो, प्रेज गॉड फॉर दॅट. लक्षात घ्या, जस्ट बिकॉज गॉड इज युझिंग यू, दॅट डझंट मीन गॉड नोज यू और यू नो गॉड. लक्षात घ्या,
जितकं मोशे देवाच्या जवळ गेला त्याची काठी साप बनली. का साप बनली? देवाने दाखवून दिलं मोशेला की तू पण या सापासारखा धूर्त आहेस. जितकं यशया देवा जवळ गेला, यशाला कळलं की माझे होठ अशुद्ध आहेत. जितका दावीद देवाच्या जवळ गेला, दावीदाला कळलं की दावीदाचं पाप बरोबर लपू शकलं नाही. हालेलुया. द मोर यू गो क्लोजर टू गॉड, the more you are transparent before God, and God always likes transparency. देवाला पारदर्शकपणा नेहमी आवडतो. You may not be educated, you may not be informed, you may not be maybe attend a big university, but if you are transparent before God, regardless of your background, God will use you. Hallelujah. माझ्या बहिणो भावांनो, जरी तुम्ही शिकला नसाल, तुम्हाला काय जास्ती पदव्या नसतील किंवा डिग्री नसेल, पण जर तुम्ही देवासमोर पारदर्शक राहिलात तर निश्चित परमेश्वर तुमचा, तुम्ही कुठे असा, परमेश्वर तुमचा वापर करेल. तुमची 2 शब्दाची प्रार्थना देखील इतकी प्रभावी ठरेल की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. हालेलुया टू द लॅम्ब. माझ्या बहिणो भावांनो, म्हणून परमेश्वराने असे 12 शिष्यांना पकडलं. हे काय डिग्री घेतले नव्हते, हे सर्व मच्छीमार होते. एक डॉक्टर होता, एक टॅक्स कलेक्टर होता. असे लोक निवडलं आणि हेच लोक जगाची उलथा पालट करणार होते. का? म्हणून हे सर्व लोक अत्यंत साधेकारी नसतील, पण हे आत्म्यामध्ये इतके पारदर्शक होते की परमेश्वर ह्याच्याकडून जे पण मागायचा ते समर्पण करायचे. हालेलुया. Complete surrender will take you go closer to God, and the more you start knowing God, the more God is trusting you. Hallelujah to the Lamb. माझ्या बहिणो भावांनो, the last thing we finish with this. दुसरी गोष्ट दावीद शर्माला म्हटला in 1 Chronicles chapter 28, he spoke to verse number 9. And thou, Solomon, my son, know thou the God of thy father, and serve him with a perfect heart and with a willing mind. For the Lord searcheth all hearts, and understandeth all the imaginations of the thoughts. And understandeth all the imaginations of the thoughts. If thou seek him, if thou seek him, he will be found of thee. But if thou forsake him, he will cast thee off forever. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, God chose Solomon. Solomon did not choose God. लक्षात घ्या, देवाने शल्मोनाची नियुक्ती केली. शल्मोनाने देवाची प्रथम नियुक्ती केली नाही. Take heed now, for the Lord had chosen thee to build an house for the sanctuary. Be strong and do it. माझ्या बहिणो भावांनो, हा तोच शल्मोन आहे की देवाने इतकं महान कार्य शल्मोनाकडून करून घेतलं. परंतु पाहतो शल्मोनाच्या आयुष्यात, लक्षात घ्या, असं काय घडलं की शल्मोनाचं अंतःकरण देवापासून लांब लांब आणि लांब निघून गेलं. व्हेरी इंटरेस्टिंगली, इफ यू सी, Solomon at the first half of his life he was faithful. The second half of his life he became unfaithful. आणि दावीद म्हणतो की तू देवाची पूर्ण अंतःकरणाने सेवा कर आणि तत्पर मनाने, अ विलिंग माइंड. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, देवाची सेवा हे कधी ओझं नाहीये. When the ministry becomes a burden for you, that means there is something wrong. देव कधी ओझं देत नाही. देव म्हणतो आपले ओझे त्याच्यावर टाका, तो तुमची काळजी घेतो. You know, many times I see ministry, people start speaking, आता सेवा मला ओझं बनलेली आहे, आता हे ओझं कसं करायचं? Listen to me. If you think serving God is a burden for you, probably we should think it twice
वॉज इट रिअली गॉड हू कॉल्ड इन टू मिनिस्ट्री? जर सेवा तुम्हाला ओझं वाटते, चर्चला येणं लोकांना ओझं वाटतं, गाणं लोकांना ओझं वाटतं, ऑनलाईन सभाला येणं लोकांना ओझं वाटतं, लक्षात घ्या, जर इतकं करणं ओझं वाटतं तर का खरोखरच देवाने मला निवडलं का हो? हा, सर्व गॉड विथ ऑल युअर हार्ट अँड विथ अ विलिंग माइंड. माझ्या बहिण भावांनो, दाविदाने राजा व्हायच्या अगोदर सुद्धा देवाची आराधना तो एकटा असताना अरण्यात केली, मेंढराची राखण करण्यात केली. आणि तो जेव्हा महालात आला तेव्हा सुद्धा दावीद पण तोच होता जो एका अरण्यामध्ये एकटा आराधना करायचा, आता लोकांबरोबर आराधना करतो. रिमेंबर दिस, व्हॉट यू आर वेन यू आर अलोन विल बी व्हॉट यू विल बी इन पब्लिक. हालेलुया. जेव्हा तुम्ही एकटे असताना काय करता तेच तुम्ही सगळे असताना करणार. लक्षात घ्या, डेव्हिड was worshipping God in the wilderness, David worshipping God in the palace. शल्मोनाचं काय झालं? शल्मोनाला दाविदासारखे अनुभव आले नाही आणि शल्मोन कधी एकटा झाला नाही. शल्मोनाबरोबर वडिलांचं सैन्य होतं, आई होती, वडील होते, सेनापती होते, वडील मंडळ होते, रिस्पेक्ट होता. Solomon did not go to the hard life which David went, and Solomon probably the second half, if you seek him with all your heart, he will find you. If you will forsake him, the Bible speaks to you, he will forsake you forever. आणि म्हणून सर्विंग गॉड, मत्तई सुवर्तमान 22 अध्याय 38, Matthew 22, 37, 38, the Bible speaks to us, love the Lord thy God with all your heart, with all your soul, and with all your mind, and love thy neighbor as thyself. तू आपल्या संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, समजावर प्रीती कर, जशी आपणावर, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या दोन माझ्या आज्ञा आहेत. माझ्या बहिण भावांनो, God is desiring you to serve him. How to serve him? With the act of worship. योहान 4:24, देव आत्मा आहे, म्हणजे उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आणि म्हणून पाहतो, युअर ऍक्ट ऑफ वर्शिप, तुमची आराधना करणं, हे दर्शून देतं की आर यू रिअली सर्विंग गॉड विथ अ विलिंग हार्ट. लक्षात घ्या, जेव्हा एलियाने अलिशाला सांगितलं माझ्या मागे ये, तेव्हा अलिशाने दोनदा विचार नाही केला, पण तो काय केलं, जे त्याचे नांगरण्याचे हत्यार अवजार होते ते सर्व अवजार हत्यार त्याने जाळले आणि तो सर्व काही टाकून 12 बंजुमनी करता सर्व काही टाकून तो आता एलियाच्या मागे 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 तो जात आहे. विथ अ विलिंग हार्ट. तो जबरदस्ती नाही, परंतु स्वइच्छेने अलिशा परमेश्वराच्या मागे मागे जात आहे. माझ्या बहिण भावांनो, लक्षात घ्या, परमेश्वराची सेवा जर आम्हाला अंतःकरणे करायची आहे तर पहिले राजे 8 अध्याय 48 वचन. 1 Kings chapter 8 verse 48. Time is running out. I'll tell you very quickly what the Bible says. पहिले राजे 8:48 देवाचं वचन म्हणतं, and so return unto thee with all their heart and with all their soul in the land of their enemies, which led them away captive, and pray unto thee toward their land, which thou gavest unto their fathers, the city which thou hast chosen, and the house which I have built for thy name. Then hear thou their prayer and their supplication in heaven. Then hear thou their prayer and their supplication in heaven, thy dwelling place, and maintain their cause. माझ्या बहिण भावांनो, जेव्हा आपण पश्चाताप करतो ते दिसून येतं की आम्ही देवाची अंतःकरणातून सेवा करत आहोत. रिपेंटन्स इज नॉट अ वन डे थिंग, रिपेंटन्स इज डेली.
आपण रोज पश्चाताप केला पाहिजे. व्हेरी क्विकली आपण संपूर्ण अंतकरणाने देवाची सेवा कसं करू शकतो. प्रेज द लॉर्ड. व्हेरी नाईस. नंबर 2, जेव्हा आपण देवावरती पूर्ण प्रीती करतो. अनुवाद 30:6. Deuteronomy 30:6 is also the same. Matthew 23:38. Love the Lord your God with all your heart, with all your soul, and all your mind. Love thy neighbor as thou love thyself. मग देवाची सेवा अंतःकरणातून कसं करू शकतो. जेव्हा आपण देवावरती विश्वास ठेवतो. That is an act which reveals you are serving God with all your heart. Romans chapter 10 verse 9 and 10. Acts chapter 8 verse 37. रोम 10:9 म्हणतात, जर अंत विश्वास ठेवशील की देवाने येशूला जिवंत केले आणि मुखाने कबूल करशील येशू प्रभू आहे, तर तुझं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझ्या बहिणो भावांनो लक्षात घ्या, people like to imitate somebody's standards of preaching, somebody's standards of living. In our case, लोकांना वाटतं की देवा मला शल्मोनाचं ज्ञान दे, शल्मोनाचं ज्ञान दे. लक्षात घ्या, शल्मोनाने देवाकडे ज्ञान मागण्यासाठी शल्मोनाच्या वडिलांनी दाविदाने त्याला हे शिकवलं होतं की पहिली इतिहास 27 अध्यायामध्ये की शल्मोना तुला हे करण्यासाठी, मंदिर बांधण्यासाठी तुला देवाकडून ज्ञान आणि बुद्धीची गरज आहे. म्हणून जेव्हा परमेश्वर स्वप्नाद्वारे शल्मोनाला विचारलं तुला एक वर माग, शल्मोनाने ज्ञान मागितलं आणि परमेश्वर म्हणतात शल्मोनाला हे तुझ्या अंतःकरणात होतं. प्रेज द लॉर्ड. दिस वॉज इन दाइन हार्ट. माझ्या बहिणो भावांनो, see, too often men pray for the gifts which they think will make them great in the eyes of others. They want to imitate the greatness of some other man and they are not called or qualified for a particular work. Sometimes, or majority of them, their motive is very selfish. लक्षात घ्या. आणि म्हणून बऱ्याचदा की मला तसं बनायचं आहे, तसं करायचं आहे, पण तसं बनण्याच्या अगोदर डज गॉड रिअली वॉन्ट्स मी टू डू इट. का देवाची खरंच इच्छा आहे का की मी तसं करावं, की मी अमुक अमुक गोष्टीमध्ये भाग घ्यावा, की मी असं करावं. आणि जर देवाची इच्छा आहे, इफ गॉड हॅज कॉल्ड यू फॉर दॅट पोझिशन, फॉर दॅट मिनिस्ट्री, फॉर दॅट लीडरशिप, गॉड विल गिव्ह यू ग्रेस. परमेश्वर तुम्हाला कृपा पुरवेल, ज्ञान पुरवेल. आणि म्हणून बऱ्याचदा many times I hear people saying, the pastor, please pray for me. I don't understand what to do. I don't know what to do now. The lockdown is going on. मला मदत करा. मला समजत नाही मी काय करावं. Please talk to me. Please give me advices. I'm no one to give advice. But let me tell you, if you will hear God clearly, जर तुम्ही देवाचा आवाज स्पष्टपणे ऐकाल, तर तुम्ही जे काय कराल, जरी ती सुरुवात अल्प असेल, तिचा अंत खूप मोठा आहे. Praise the Lord. If God has called you to sweep the floors of the church, be faithful with the sweeping floor. Probably God is checking your heart. If God has called you to clean the vessels in your house, do it with all your heart. Probably God is checking your motives behind doing it. See, बऱ्याच लोकांना वाटतं की 1000 लोकांसमोर मला चान्स द्या प्रचार करायचा, मला गाण्याला चान्स द्यावा, चर्चमध्ये लोक मला बघतील. ऑफकोर्स लोक बघणार, पण लक्षात ठेवा, चर्चची भांडी घासणे जेव्हा कोण बघत नाही, किंवा घरात भांडी घासणे जेव्हा कोण बघत नाही, आणि चर्चमध्ये हातात माईक घेऊन प्रचार करणे या सगळे बघतात, या दोघांचा मोबदला सारखाच आहे. Now let me tell you how. Washing the dishes in your house, probably God was checking your heart. And raising in front of and praying in front of others, probably people are checking your heart. लक्षात घ्या, घरात तुम्ही काम करता ज्या कोण बघत नाही आणि मंडळी प्रचार सगळे बघतात, या दोघांचा मोबदला सारखा आहे. घरात परमेश्वर अंतःकरण पाहतो, तिने तुम्हाला लोक पाहतात.
आणि घरात जर तुम्ही प्रामाणिक राहिलात, थोडक्याविषयी आपल्या पत्नी बरोबर, आपल्या पती बरोबर, आपल्या लेकरांबरोबर, छोट्या छोट्या कामाबरोबर, तर परमेश्वर हेच तुमचे छोटे छोटे कामं, तो गुप्तदर्शी पिता तुम्हाला निश्चित मोठमोठी कामं हातात देईल. It is not about having a microphone, मोठा कॉन्फरन्स मध्ये you are called a speaker and you're speaking in front of millions and you're coming on Facebook and Twitter and God TV and TBN. Let me tell you, of course the time will come, but there has to be a secret ministry before you go in public ministry. Hallelujah. दाविदाची गुप्त सेवा अरण्यात होती आणि पब्लिक सेवा तो सर्वांसमोर करायचा. म्हणून दावीद परमेश्वराचं अंतःकरण ओळखणारा होता. म्हणून दावीद शलोमोनला म्हटला, लक्षात ठेव, सोन्या चांदीपेक्षा तू नंबर 1 देवाला ओळख, नंबर 2 तू काय कर, संपूर्ण अंतःकरणाने आणि विलीन मनाने देवाची सेवा कर. या 2 गोष्टी करशील तर परमेश्वर तुला इथून पुढे तुझा संबंध 40 वर्षाच्या सेवेचे शांतीत जातील. माझ्या बहिणो भावांनो, शलोमोनाने पार्ट ए पूर्ण केला, पार्ट बी त्याच्याकडून पूर्ण नाही झाला. शलोमोनाने आयुष्यात काय चूक केली? सर्वात त्याची पहिली बायको ही मिस्र देशातली होती. द फर्स्ट वाईफ ऑफ किंग सॉलोमन, ही मॅरिड अन इजिप्शियन गर्ल. आणि मिस्री बायको आपल्या घरात आहे आणि मिस्री बायकोवर लग्न करून त्याने ते मंदिर बांधलेलं आहे. इमॅजिन, स्टिल गॉड इज मर्सीफुल. आणि मग पाहतो आपण तो त्याचं मन अनेक आणि अनेक आणि अनेक 700 वाईफ्स, 300 कॉन्क्युबाइन्स, 1000. त्याचं अंतःकरण देवापासून लांब आणि लांब आणि लांब गेलं. हा तोच शलोमोन देवाकडून ज्ञान मागतो. हा तोच शलोमोन त्या ज्ञानाचा विषय गोष्ट ऐकण्यासाठी शबा राणी इथिओपियावरून येते. हा तोच शलोमोन हिराम नावाचा राजा त्या लाकडं पुरवतो. हा तोच शलोमोन, याच्या हाताखाली कारकिर्दीचे लोक आहेत, कलाकुसरचे लोक आहेत. हा तोच शलोमोन, ह्याला दर वर्षाला 500 टन सोनं यायचं. हा तोच शलोमोन, याची बुद्धी, याचं ज्ञान इतकं पारंगत होता की त्या प्राण्यांची भाषा समजायची. हा तोच शलोमोन, उपदेशक लिहिणारा. हा तोच शलोमोन पाहतो आपण गीतरत्नामधला. हा तोच शलोमोन आहे नीतिसूत्रेमधला. हा तोच शलोमोन पहिले इतिहास, दुसरे इतिहास, पहिले राजे, दुसरे राजे. हा तोच शलोमोन उपदेशक मध्ये म्हणतो, जे काही सूर्याखाली पृथ्वीवरती आहे ते सर्व निरर्थक आहे. At the end of his life, this Solomon says, God and do his will. That is the only success to life. माझ्या बहिणी भावांनो, शलोमोनाने पार्ट ए दाविदाचा पूर्ण पालन केलं. पण जसं जसं तो देवाच्या जवळ गेला, त्याचे चॉईसेस त्याने चांगल्या करण्याच्या ऐवजी त्याने प्रत्येक चॉईस चुकीची करत गेला. इन्स्टेड ऑफ प्लीजिंग गॉड, ही स्टार्ट प्लीजिंग हिमसेल्फ. And then what happened? So many wives took away his heart from the Lord. तो मूर्तीपूजक पण बनला. आणि म्हणून पाहतो दावीद, शलोमोन, त्यानंतर सर्वात जास्ती राज्य कुणीच केलं नाही. माझ्या बहिणो भावांनो, आज देखील परमेश्वर ते सांगत आहे, जर तुम्हाला देवाच्या जवळ जायचं असेल, तुमची इच्छा की देवा मला पण तू यशस्वी कर, मला पण ज्ञान दे. लक्षात घ्या, जेम्स चॅप्टर 1 verse 7, every good gift and every perfect gift cometh from above, from the Father of lights, in whom there is no variableness and shadow of doubt. Listen to me, church. ज्ञान असल्यामुळे दिसून येत नाही की तुम्ही देवाच्याकडे जवळ आहात. The more you start knowing God, the more God starts knowing you. And the more God is with you, the more God will increase you. जितका योसेफ देवाच्या जवळ होता आणि परमेश्वर योसेफा बरोबर होता, योसेफ खड्ड्यामध्ये सुद्धा विजयी होता, पोटिफरच्या घरात विजयी होता, कैदेत विजयी होता. आणि हाच योसेफ ज्याला गुलाम बनून विकलं गेलं, तो पंतप्रधान बनला. People of God, a very simple 2 things to grow in life. Know God. Number 2, serve Him
with a perfect heart and with a willing mind. If you think serving God is a problem, तुम्हाला वाटतं की देवाची सेवा करणं एक मोठं ओझं आहे, गाणं मला मोठा त्रास होतो, किंवा मला वाटतं की शास्त्र उघडणं मोठं कष्ट आहे, तर लक्षात घ्या, यू शुड स्टार्ट चेकिंग युअर हार्ट. अंतःकरण तपासलं पाहिजे की माझ्या वागणुकीमध्ये असा बदल का होत चाललेला आहे. मला देवाची गाणे गायला का आवडत नाही, मला प्रार्थना करायला का आवडत नाही. कारण कुणाचं नाहीये, हा असा तो असा. प्रॉब्लेम इज विथ नो वन एल्स, प्रॉब्लेम इज इन द हार्ट. आज ज्याला मला देवा झडती घे, माझं हृदय सांग, मला कसोटीस लावून माझं मनोगत तपास. माझ्या बहिण भावांनो, जर शल्मोनाला कुठे पाळक असते त्याला गाईड करायला, तर शल्मोन कदाचित चुकला नसता. जर शल्मोनाकडे कुठले ॲडवायझर असते, तर शल्मोनाकडे आज यूट्यूब असतं मेसेज ऐकायला, तर शल्मोन कधी म्हटलं असता की मी अशी चूक कधी करणार नाही. सॉलोमन आपलं दुःख कोणाला सांगू शकला नाही, त्याने शब्दात दिलं, सर्व निरर्थक आहे. माझ्या बहिण भावांनो, दॅट्स वाय जीसस सेड, मत्ते 7:33, प्रथम देवाचं राज्य व धार्मिक शोधा, या सर्व गोष्टी तुमच्या मागे मागे येतील. आणि म्हणून स्टॉप नोइंग पीपल, लोगों को जानना छोड़ दो. द मोर यू स्टार्ट नोइंग पीपल, द मोर यू बी अपसेट. स्टार्ट नोइंग गॉड. नंबर 2, सर्व गॉड. कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये. कदाचित देवाने मला सेवा दिली असेल, कोणाला हेल्प करायची, किंवा गाणं गायची, किंवा उपवास करायची, प्रार्थना करायची. इट्स अ मिनिस्ट्री. डू इट विथ ऑल युअर हार्ट, with a willing mind. Don't wait somebody to come and encourage you. If God has called you, go ahead and do it. God will give you success. Praise the Lord. आणि म्हणून tomorrow next Sunday we'll see हा तो शल्मोन कशा प्रकारे एक भव्य मंदिर परमेश्वरासाठी बांधतो. व्हेरी इंटरेस्टिंग नेक्स्ट संडे अबाउट द सॉलोमन्स टेम्पल. असं म्हणतात की एदेन बागची जी रेखा आहे, रूपरेखा आहे, आणि शल्मोनाच्या मंदिराची जो डायग्राम आहे तो अक्षरशः सिमिलर आहे. आय विल टेल यू हाउ. दॅट इज नॉट व्हॉट द बायबल सेज, बट द ज्यूइश स्कॉलर सेज. the diagram, or maybe the way the construction of Solomon's temple and the Garden of Eden is quite similar. आणि पाहतो की शल्मोनाने इतकं सुंदर मंदिर बांधलं, आणि त्या मंदिराला अशा गोल गोल पायऱ्या होत्या. There was a winding steps to the Solomon's temple. Now why there was a winding step? I'll give a small hint to you. अशा गोल पायऱ्या असल्यामुळे लक्षात घ्या प्लीज, त्या काळामध्ये लाईट्स नव्हत्या. त्या काळामध्ये फक्त टेंबे होते, किंवा बत्ती होती, किंवा मशाल असायची. आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा त्या गोल गोल पायऱ्यांमुळे लक्षात घ्या आता का असायचं, जर तुम्ही मशाल पुढे ठेवली तर पुढचं पाऊल तुम्हाला टाकता येईल. जर मशाल तुम्ही पुढे नाही ठेवली तर तुमचा पाय अडकून खाली पडेल. लक्षात घ्या. म्हणून त्या गोल गोल पायऱ्यांचं एक असं आहे, इफ यू हॅव द फ्लेम ऑफ गॉड इन युअर हँड, जर तुमच्या हातात मशाल आहे तर मशाल पुढे आणि पाऊल तुम्हाला टाकता येईल. कारण की पुढे अंधार आहे. फक्त मशाल काय करते, तुमच्या त्या पावला करता ते प्रकाश देते. आर यू लिसनिंग टू मी? ती मशाल तुम्हाला तेच पाऊल आणि तीच पायरी दाखवते. ती मशाल कदाचित तुम्हाला पुढच्या 2 पायऱ्या दाखवेल, पण पुढच्या सबंध पायऱ्या ती मशाल दाखवणार नाही. का? म्हणून की त्या पायऱ्या अशा सरळ नाहीयेत, त्या पायऱ्या गोल गोल आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसंच जर देवाच्या वचनाची मशाल माझ्या हातात असेल तर जे पाऊल मी टाकलेलं आहे त्या पावलाकरता तुझं वचन माझ्या पावलाकरता प्रकाश आणि मार्गाकरता काय आहे, ज्योती आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराकडे इतकी बुद्धी आहे. देवाने गोल गोल पायऱ्या काय सांगितल्या, सरळ पायऱ्या असं काय सांगितलं, सरळ पायऱ्या कर तू. नो नो नो, गॉड आस्क्ड इन वाइंडिंग स्टेप्स. म्हणून काय, शल्मोना प्रत्येक पाऊल टाकशील, लक्षात घे हातात मशाल पाहिजे. त्याशिवाय तू अंधाधुंदीमध्ये पाऊल टाकू शकत नाही. या पायऱ्या गोल आहेत, सरळ नाही.
काही पुढची पायरी कशा शेपमध्ये आहे हे तुला माहित नाही. प्रेज लॉर्ड. म्हणून जितकं जर देवाचं वचन येशू माझ्या बरोबर आहे, माझं प्रत्येक पाऊल मी जपून टाकणार. हालेलुया. आणि म्हणून माझ्या बहिणी भावांनो, द मॅथमॅटिक्स ऑफ सॉलोमन्स टेम्पल इज व्हेरी युनिक. आणि म्हणून ते मंदिर आतलं सर्व सोन्याचं होतं आणि बाहेर सर्व पितळीचं होतं. प्रेज गॉड. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. विल सी नेक्स्ट संडे की शल्मोनाचं मंदिर परमेश्वराने त्याला प्रत्येक इंच, प्रत्येक फूटचं, प्रत्येक रंगाचं, प्रत्येक स्टेपचं इतकं सुंदर नॉलेज दिलं. माझ्या बहिणी भावांनो, लक्षात घ्या, आज तो श्रमण परमेश्वर म्हणजे जर तुम्ही कोण जाणून असेल तर माझ्याकडे मागावे, तो त्या सर्वांना उदारपणे. गॉड ब्लेस यू ऑल. लेट्स प्रे. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे महान प्रभू येशू बाप्पा, पिता आपलं वचन म्हणतं, तुझं वचन माझ्या पावला करता दिवा आणि मार्गा करता प्रकाश आहे. प्रिय प्रभू येशू, आज नम्र विनंती करतो की प्रभू येशू बाप्पा, की शल्मोन सांगितलं बाप्पा, दाविदाद्वारे तू परमेश्वराची ओळख करून घे. नो गॉड, ॲज अ वर्ड सेज, ॲज अ वर्ड स्पीक्स फादर इन 1 Chronicles chapter 28, पहिले इतिहास 28 मध्ये पिता आपलं वचन सांगतं, जसे तुम्ही दाविदाद्वारे शल्मोनाशी बोललात की शल्मोना, Solomon my son, the word speaks father, as you said King David to Solomon, and thou Solomon my son, know thou the God of thy father, and serve him with a perfect heart and with a willing mind, for the Lord searcheth all hearts and understandeth all the imaginations of the thoughts. If thou seek him, he will be found of thee. But if thou forsake him, he will cast thee off forever. Take heed now, for the Lord hath chosen thee to build an house for the sanctuary. Be strong. Be strong and do it. Father God, in Jesus' name, I pray earnestly, Lord, आज प्रत्येकाचं सहाय्य करा की त्यांनी तुमच्या जवळ आणि जवळ जावं. आपलं वचन म्हणतं बाप्पा, तुम्ही माझ्याजवळ या, तुम्ही माझ्याजवळ या, म्हणजे मी तुमच्या जवळ येईल. पिता, आज आम्ही माणसांना ओळखण्यामध्ये आमचं आयुष्य व्यतीत करू नये बाप्पा. पिता, आज आम्ही नम्र विनंती करतो, जशी मोशेने प्रार्थना केली, तुझे मार्ग मला दाखवू ना, म्हणजे मी तुला ओळखेन. आज आम्ही प्रार्थना करतो डॅडी, तुझे मार्ग आम्हाला दाखवू ना, म्हणजे आम्ही तुम्हाला ओळखू. पिता, की खरोखरच बाप्पा, सोन्या चांदीपेक्षा, बहुमोल रत्नांपेक्षा, कुठल्या पोझिशनपेक्षा पिता तुम्हाला ओळखणं हे सर्वात उत्तम आहे बाप्पा. आणि प्रभू येशू बाप्पा, तुम्ही उत्तम पिता आहात, तुम्ही उत्तम देशामध्ये घेऊन बाप्पा, तुम्ही उत्तम मेंढपाळ आहात बाप्पा. आणि पिता, आपल्या वचनामध्ये प्रत्येक उत्तम गोष्ट व परिपूर्णदान बोलून येत आहे. ज्योती पितामध्ये उतरते, जो कधी बदलत नाही व छायने फिरत नाही. पिता, जे ऐकणारे आहेत बाप्पा, आज प्रभू बाप्पा, त्यांच्या अंतःकरणात काय आहे तुम्ही जाणता. प्रभू येशू बाप्पा, प्रभू येशू बाप्पा, आमचं मन याच्या गोष्टी गुंतू नका देऊ बाप्पा. पिता, आज आमच्या मनात बाप्पा, आमचे अफेक्शन्स वरील गोष्टी असं बाप्पा. आपलं वचन म्हणतं बाप्पा, तुमचं मन वरील गोष्टीकडे लावा, पृथ्वीच्या गोष्टीवर नाही. तिथे येशू पित्याच्या उजव्या हाताशी बसलेला आहे बाप्पा. स्वर्गात प्रभू येशू पित्याच्या उजव्याशी बसलेला बाप्पा. प्रभू येशू, आज यांचं आरण झालं नाही, त्यांना विनय बाप्पा, त्यांचं सहाय्य करा बाप्पा. त्यांना विश्वास ठेवावा की देवाने येशूला मी जिवंत केले आणि मुखाने कबूल करावं येशू प्रभू आहे, तर तारण करा बाप्पा. आणि आज प्रभू येशू, मी नम्र विनंती करतो, आज पण बाप्पा तुमचं शब्द तेच आहे बाप्पा की देवाची सेवा संपूर्ण अंतःकरणाने कर आणि विलिंग माइंडने कर. पिता, आम्ही कुरकुर करू नये, आम्ही बाप्पा कुरकुर करू नये, आम्ही आर्ग्युमेंट करू नये, ऑपसेट होऊ नये बाप्पा. आमचं सहाय्य करा बाप्पा की बाप्पा, जी तुम्ही आम्हाला सेवा दिली ती प्रामाणिकपणे करावी बाप्पा. आत्मा आम्हाला ताकद द्या बाप्पा, आम्हाला सामर्थ्य द्या बाप्पा की आम्ही दररोज येशूमध्ये राहावं आणि येशू आमच्यामध्ये राहावं बाप्पा. आणि येशूची वचनं राहावं बाप्पा. ज्या ऐकणारे आहेत त्यांना शांती द्या,
आरोग्य द्या, प्रत्येक व्हायरसपासून, इन्फेक्शनपासून त्यांना दूर ठेवा बाप्पा. आणि त्यांनी आपल्या आयुष्यात तुमचा हेतू पूर्ण करावा आणि त्यांनी म्हणावं पूर्ण केल्यावर, मी माझी धाव संपवलेली आहे, आता माझ्यासाठी न कोमेना मुकुट वाट बघत आहे. ज्यामुळे आजारी उत्तम आरोग्य द्या, दुःखी आहे त्यांना शांती द्या, आनंद द्या बाप्पा. आणि प्रभू येशू बाप्पा ज्या घरात दुःख आहे त्यांना आनंद द्या बाप्पा. द जॉय ऑफ द लॉर्ड अँड ग्रीव नॉट, फॉर द जॉय ऑफ द लॉर्ड इज युअर स्ट्रेंथ. सर्व आदर महिमा गौरव म्हणा बाप्पा. थँक्यू फॉर युझिंग मी, माय डिअर गॉड ऑफ एब्राहम, आयझॅक अँड जेकब. थँक्यू. हेल्प अस टू बी फेथफुल टू यू इन स्मॉल थिंग्स. इन जीसस नेम आय प्रे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाते, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या नाचून सोडले आहे तशीच तू आमच्या आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. God bless you. May God grant you. May God bless you and keep you. May God make his face shine upon thee and be gracious unto thee. May God lift up his countenance upon thee and give thee peace. May the God of Solomon grant thee heavenly wisdom, and may your decisions be always according to the word of God. आणि परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी मन देव आणि तुमचे निर्णय आणि तुमचे सर्व डिसिजन लाईफमधले देवाच्या वचनाप्रमाणे असो. आणि परमेश्वर तुम्हाला निश्चित त्याच्या अरुंद रस्त्यामध्ये चालण्यासाठी तुम्हाला कृपा करेल. गॉड ब्लेस यू ऑल. युअर ब्लेसिंग. होप टू सी यू नेक्स्ट संडे. कीप ऑन प्रेइंग. द कमिंग ऑफ द लॉर्ड इज नाय. गॉड ब्लेस यू.